जशी नगराध्यक्ष पदासाठी त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. बदलापूर शहराचा विकास कसा होईल, विजन काय असेल आणि रणनीती कशी असणार आहे याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करूया. उमेदवार अर्ज भरलेला आहे शिवसेनेसमोर, तर काही रणनीती कशी असणार आहे तुमची? रणनीती म्हणजे आम्ही आतापर्यंत आमचा इतिहास आहे की आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचतोय आणि आता हे फक्त इलेक्शन आलंय म्हणून आम्ही मतदारापर्यंत पोहोचतो असं नाही, तर आम्ही मागील 5 वर्ष नगरसेवक नसताना सुद्धा तेवढंच काम लोकांसाठी केलेलं आहे आणि प्रत्येक लोकांचा दांडगा संपर्क आमच्याबरोबर आहे. तर लोकांनीच उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद दिलाय की प्रभागामध्ये जे लोक आहेत त्यांनी सांगितलं की आपण इथे वेळ घालवू नका, आपल्याला पूर्ण शहर फिरायचंय. तर हा माझ्या कार्यकर्त्यांचा आणि विभागातील लोकांचा विश्वास आहे की त्यांनी मला ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी खूप सपोर्ट केला आणि म्हणाले, वहिनी तुम्ही काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. नेमकं विजन काय असणार आहे शहराच्या विकासासाठी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत आम्ही प्रभागामध्ये जे काम केलेलं आहे ते आमचा प्रभाग एक म्हणजे रोल मॉडेल वाटतो लोकांना की खरंच प्रभाग असावा तर असा, असं लोक म्हणतात. प्रत्येकजण म्हणतात, साहेब आम्ही ट्रेनमधून थकून भागून आलो की आपल्या प्रभागात चालायला सुरुवात केली की चालत चालत घरी पोचेपर्यंत आमचं मन एकदम प्रसन्न होऊन जातं. इतकं छान तुम्ही सगळं आपला प्रभाग डेकोरेट केलेला आहे. स्टडी सेंटर आहे, बदलापूर जिमखाना आहे, आर्ट गॅलरी आहे, 110 फुटाचा राष्ट्रीय ध्वज जो कानाकोपऱ्यातून दिसतो त्याची उंची म्हणजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते म्हणतात की जो राष्ट्रीय ध्वज तुम्ही उभारला आहे त्याचं पावित्र्य राखण्यात तुम्ही खूप प्रयत्न केले आहेत. कारण काय तो एवढा मोठा चौक आहे पण आम्ही तो चौक नो फेरीवाला झोन ठेवलेला आहे की कोणीही असो, आमच्या जवळचे जरी कोणी गरजू व्यक्ती असो, पण आम्ही त्याला तिथे स्टॉल लावायला जागा देत नाही, आम्ही त्याला दुसरीकडे जागा देतो. प्रत्येकजण येऊन म्हणतात, साहेब आम्हाला मदत करा, आम्हाला तिथे जागा द्या. पण आम्ही म्हटलं नाही, आपल्याला त्या झेंड्याचं राष्ट्रीय ध्वजाचं पावित्र्य राखायचं, त्याच्यामुळे आपण तिथे काहीच करायचं नाही, कोणीही तिथे एकही गाडी लावायची नाही. जसं की आता प्रचार सुरू झालेला आहे, आव्हान काय कराल मतदारांना? मतदारांना मी एवढंच आव्हान करेन की मागील 20 वर्षाचा माझा अनुभव आहे, आम्ही केलेली कामाची पद्धत तुम्ही आमच्या प्रभागामध्ये येऊन बघा. आम्ही ग्राउंड लेवलला उतरून लोकांसाठी काम करतो आणि आम्हाला जो निधी मिळतो खरंच त्याचा उपयोग आम्ही आमच्या प्रभागामध्ये केला. हेच आम्ही जिवंत उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेली आहेत. कोणाला जर वाटत असेल की प्रभागामध्ये काम कोणीही करू शकतो, मान्य आहे, कोणीही करू शकतो. वास्तू उभी करणं काय छोटं काम नाहीये, म्हणजे चॅलेंजिंग नाहीये, करू शकतो तुम्ही. निधी मिळाला तर तुम्ही काम करू शकता, पण ती वास्तू तुम्ही वर्षानुवर्षे जतन संवर्धन करणं खूप कठीण आहे. म्हणजे आज आमच्याकडे 2008 साली आम्ही टाटा पॉवर लाईन खाली जे नानासाहेब धर्माधिकारी जॉगर्स पार्क उभारलं आहे ते आज 2008 आणि आज 2025 आजतागायत ते सुस्थितीत आहे आणि लोकांच्या सेवेत तत्पर आहे. म्हणजे तिथे लोक जॉगिंग ट्रॅक करतात, योगा करतात, लहान मुलांना खेळायसाठी गार्डन आहे. म्हणजे आम्ही गार्डन बनवताना असं बनवतो की जिथे लहान मुलं खेळायला येतील तर त्यांचे आई वडील सुद्धा तिथे येऊन स्वतःसाठी वेळ देऊ शकतात, ज्येष्ठ नागरिक येऊन त्यांच्यासाठी स्वतःसाठी वेळ देऊ शकतात, तिथे योगा करू शकतात, वॉकिंग करू शकतात, असे आम्ही गार्डन्स तयार केलेले आहेत. दुसरं आहे आमचं खारकर उद्यान, ते तर त्याच्यापेक्षा जास्त अद्ययावत आहे, ते पण आम्ही चांगलं मेंटेन केलेलं आहे. मुलांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका आम्ही बनवलेली आहे. तर असे एक ना अनेक आम्ही उपक्रम राबवलेले आहेत आणि बदलापूरमधलेच नाही तर बदलापूरच्या बाहेरून लोक येत आहेत आणि इथे बघायला येतात की राजेंद्र घोरपडे सरांचा, रुचिता घोरपडे ताईंचा वॉर्ड कसा आहे, आपण जाऊन बघूया. आणि मग लोक म्हणतात की साहेब हे तर तुम्ही पश्चिमेला केलं, आता तुम्ही आमच्या पूर्वेला पण करा ना, कारण की आम्हाला लांब पडतं एवढ्या लांब यायला, आमची मुलं लहान असतात वगैरे. तर आज आम्हाला पक्षाने संधी दिलेली आहे, नागरिकांनी आम्हाला सपोर्ट केला आहे की आम्ही या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरावं आणि पक्षाने संधी दिली की आम्ही नगराध्यक्षाची शर्यतीत उतरावं आणि लढावं. आणि त्याच्यामुळे नागरिकांचा जो सपोर्ट आहे, जर आम्ही नगराध्यक्ष झालो तर असे एक ना अनेक प्रश्न आहेत
शहराच्या विकासासाठी, जसं स्वच्छता असो, सुरक्षित वाहतुकीची वाहतूक असो, जी नेहमी वाहतूक कोंडी आपल्या शहरामध्ये होते त्याचं नियोजन असो, फेरीवाल्यांचं नियोजन असो, तसेच जे टोपली घेऊन भाजी विकतात त्यांचं नियोजन असो, गाड्या लावून भाजी विकतात त्यांचं नियोजन असो, असे एक ना अनेक उपक्रम आहेत. तशी रेल्वेच्या बाबतीतल्या समस्या असो, तर ह्याचा पाठपुरावा आम्ही करत आलेलो आहे आणि मी त्याच्यासाठी भविष्यात पण भरपूर नियोजन केलेलं आहे. महिलांसाठी मला काम करायचं आहे. शासकीय योजना लोकांपर्यंत मला पोचवायच्या आहेत, ज्या महिलांसाठी आहेत, गरजूंसाठी आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत. त्याच्यासाठी तर मी काम चालूच केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही बचत गट तयार करतो. उद्योग शक्ती माझा एक ग्रुप आहे, एक नारी उन्नती ग्रुप आहे. ह्या ग्रुपमध्ये आम्ही ज्या छोट्या छोट्या लघु उद्योग करणाऱ्या महिला आहेत, ज्या रस्त्यावर उतरून विक्री करू शकत नाही, त्यांना आम्ही एक असं छान प्लॅटफॉर्म देतो की त्या स्वतः तिथे येऊन सिक्युअरली उभं राहून त्यांचे प्रोडक्ट विकू शकतात. म्हणजे त्यांच्या घरच्यांनाही वाटतं की आपली पत्नी किंवा आपली सून, आपली मुलगी कुठे रस्त्यावर उभं राहून काम नाही करत आहे. तर राजेंद्र घोरपडे सरांनी आणि रुचिता मॅडमनी एक छान त्यांना प्लॅटफॉर्म दिलेला आहे, सुरक्षित प्लॅटफॉर्म दिलेला आहे की महिलांची ग्राहक पेठ, अशी एक आम्ही संकल्पना. बचत गटाच्या माध्यमातून मी भरपूर महिलांसाठी काम केलंय. मेणबत्ती कारखाना उघडलेला, पोळी भाजी केंद्र टाकलं होतं. महिलांना नंतर पुढे पुढे जसं त्यांना त्यांचा बिझनेस चालत गेला, मग त्या पुढे पुढे जात गेल्या. अंबरनाथची एक फॅक्टरी होती, जी एक महिलाच चालवत होती आणि त्याच्यामध्ये लिफ्टचे पॅनल बनवायचं काम चालू असायचं. तर माझ्या बचत गटाच्या 4 महिला तिथे जाऊन 2 महिने त्यांनी ट्रेनिंग घेतलं आणि ट्रेनिंग घेऊन मग नंतर त्यांना इथे 2 वर्ष त्यांनी इथे चांगल्या प्रकारे काम केलं. म्हणजे माझ्या बचत गटाच्या महिला इंजिनियर झाल्या असं म्हणायला हरकत नाही. तर मी वारंवार नेहमीच की माझी आणि राजेंद्र घोरपडे सरांची एक अशी इच्छा आहे की महिला सक्षम व्हाव्या. कारण काय, आपल्या बदलापूरमध्ये मध्यमवर्गीय कुटुंब खूप आहेत की जे शिकलेले आहेत, कुटुंबासाठी काहीतरी करायचं आहे, पण त्यांना रस्ता मिळत नाहीये. तर त्यांच्यासाठी मला अजून अजून म्हणजे भरपूर महिला असं म्हणतात की आम्हाला घरी काम द्या मॅडम, घरी काम द्या. मी म्हटले ठीक आहे, माझं त्याच्याबद्दल पण नियोजन चालू आहे. तुम्ही थोडा धीर धरा, इलेक्शन झाल्यानंतर मी त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे. त्याच्याच बरोबर शासकीय रुग्णालय मंजूर झालेलं आहे आपल्या इथे. त्याचं 200 कॉटचं शिरगावमध्ये काम होणार आहे. वीज फ्लक्च्युएट होते आपल्याकडे, तर टाटा कंपनीशी बोलणं होऊन कात्रप येथे एक मोठा टॉवर उभा केला जाणार आहे टाटा कंपनीकडून आणि त्याच्यातून आपल्याला वीज मिळणार आहे, जेणेकरून आपल्या बदलापूरची वीज समस्या जी आहे ती पूर्णपणे नष्ट होईल. मोठे मोठे जलकुंभ आम्ही उभारलेले आहेत. कार्यसम्राट आमदार किसन कोथरे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी निधी उपलब्ध करून दिलाय आणि त्याच्यातून आपण हे जलकुंभ आता ट्रायल चालू आहे त्यांची. म्हणजे हळूहळू भविष्यात पाणी प्रश्न पण जो आहे, कारण काय आपलं बदलापूर हे वाढतं शहर आहे. विकास आराखडा मंजूर झाल्यावर आपल्या बदलापूरमध्ये इतक्या डेव्हलपमेंट झाली की जवळजवळ आता 5 लाखाच्या वर आपल्या बदलापूरची लोकसंख्या गेलेली आहे. पण पाणी पुरवठा, वीज पुरवठा, ट्रेन, ह्या सगळ्या गोष्टी अजून 2.5 लाखाच्या लोकसंख्येवरच आहे.